बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बैलपाळा येथील 31 पशुधन मालकांनी श्रीनाथ गोरख गोशाळा सोनाळा जिल्हा बीड येथील गौरक्षण संस्थेत आपले 46 गौवंश पालनपोषण करण्यासाठी 1 ऑगस्ट रोजी दिले होते। दरम्यान आपल्या गौवंशाची पूजा अर्चना करून साश्रू नयनांनी ग्रामस्थांनी मोठ्या जड अंतकरणाने महाराजांवर विश्वास ठेवून गौवंश पाठविले होते। काही दिवसांपूर्वी सदर ग्रामस्थांनी आपले गौवंश कसे आहेत हे पाहण्यासाठी सोनाळा जिल्हा बीड गाठले, परंतु गोशाळा अस्तित्वातच नसल्याची बाब समोर आल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गौवंश पालकांनी थेट बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात धाव घेत घटनेची फिर्याद दिली होती। या घटनेची बोरगाव मंजू पोलिसांनी गंभीर दखल घेत महाराजांविरुद्ध गुन्हे दाखल करून शोध पथक तयार केले। पोलिसांनी मोठ्या शिताफीने सापळा रचून घटनेतील 3 वाहनांसह 4 जणांना बेड्या ठोकल्या। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तम भालतिलक यांनी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की आमचे गावात श्रीनाथ गोरख गोशाळा सोनाळा जिल्हा बीड ज्यांना गायीचे संगोपन पोषण होत नाही त्यांनी श्रीनाथ गोरख गोशाळेत आपले गौवंश देण्यात यावे असे पोस्टर गावात लावण्यात आले होते। ग्रामस्थांनी त्यावर विश्वास ठेवून खाडे महाराज यांच्या सोबत बोलून गौवंश पाठवायचे आहेत असे सांगितले। दरम्यान 1 ऑगस्ट रोजी सकाळी बैलपाळा गावात एक मालवाहू गाडी दाखल झाली होती। गोमातेची पूजा अर्चना करून साश्रू नयनांनी ग्रामस्थांनी एकूण 25 गोमातेला गोशाळेसाठी रवाना केले होते। त्या परत इतर ग्रामस्थांनी 4 ऑगस्ट रोजी गावाचे पोलीस पाटील यांनी परत खाडे महाराज यांच्या सोबत बोलून आणखी गौवंश पाठवायचे आहेत असे सांगितले। 6 ऑगस्ट रोजी परत पैलवाळा गावात 2 मालवाहू गाड्या दाखल झाल्या होत्या। ग्रामस्थांनी लहान मोठे एकूण 21 गौवंश जनावरांना गाडीत भरून दिले होते। सोबतच ग्रामपंचायतने दाखला सुद्धा दिला होता। सदर जनावरांना गोशाळेत दाखल झाले किंवा नाही याची खात्री सामाजिक कार्यकर्ते सुयोग देशमुख यांना एक व्हिडिओ सुद्धा पाठविला होता। आपल्या जीवापाड प्रेम केलेल्या गौवंशाची देखभाल कशी आहे याची खातरजमा करण्यासाठी गावातील 10 ते 12 ग्रामस्थांनी पोस्टरवर असलेल्या पत्त्यावर जाऊन बघितले असता गोशाळेचं अस्तित्वातच नसल्याचे वास्तव्य समोर आले, तेव्हा ग्रामस्थांचे डोळेच फाटले। महाराजांकडे सुपूर्द केलेली 46 गौवंश परस्पर लंपास झाल्याची खळबळजनक घटना पुढे येताच ग्रामस्थांनी थेट बोरगाव मंजू पोलीस स्टेशन गाठले व घडलेला प्रकार पोलीस निरीक्षक मनोज केदार यांना अवगत केला। पोलीस स्टेशन बोरगाव मंजू जिल्हा अकोला या ठिकाणी पैलपाडा येथील एका रहिवाशांनी तक्रार दिली की त्यांच्या गावामध्ये फलक लागलेले होते। त्या पॉम्पलेटमध्ये असे लिहून होते की ज्यांना आपले गोवंश चारा टंचाईच्या मुळे किंवा इतर कारणामुळे आपण पालनपोषण करू शकत नाही त्यांनी आमच्या गोरक्षणमध्ये द्यावे, आम्ही त्यांचे पालनपोषण करू। त्या गावामध्ये अनेक असे गोवंश होते की ते चारा टंचाईमुळे ते त्यांना पालनपोषण करू शकत नव्हते, म्हणून त्यांनी त्या पॉम्पलेटवरील क्रमांकावर फोन केला। त्या क्रमांकावरून खाडे महाराज यांनी तो फोन घेतला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुमची गोवंश घ्यायला तयार आहे। या विश्वासाने त्यांनी त्या गोरक्षणचे सर्व व्हिडिओज पाठवले आणि कशा प्रकारे सर्व गोवंशी काळजी घेतो हे सर्व त्या गावकऱ्यांची खात्री झाल्यामुळं गावकऱ्यांनी जवळपास 46 गोवंश वेगवेगळ्या 3 वाहनामध्ये त्यांनी पाठवले। ते सर्व गोवंश पाठवल्याच्या नंतर काही दिवसांनी ते सहज आपले गोवंश पाहण्यासाठी म्हणून त्या गावी गेले असता तिथे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की असं कुठलं गावसुद्धा नाही आहे किंवा असं कुठलं गोरक्षण संस्थासुद्धा कुठेही अस्तित्वात नाही आहे। वरून त्यांची फसवणूक झाली असं त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते पोलिसांना आले। पोलिसांना आल्यानंतर त्यांनी तक्रार दिली। ती तक्रार दिल्याच्या नंतर आम्ही सर्व तपासाचे चक्र फिरवले। माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक आमचे SDPO साहेब यांच्या सर्व मार्गदर्शनाखाली एक पथक गठीत केलं आणि त्या पथकाद्वारे आम्ही या गुन्ह्यातील सर्व 3ही वाहनं आम्ही जप्त केलेले आहे। या गुन्ह्यात असलेले खाडे महाराज यांनासुद्धा आम्ही अटक केली। त्यासोबतचे त्याचे जे 3 साथीदार होते त्यांनासुद्धा अटक केलेली आहे। 3ही वाहनं जप्त केली आणि त्यांच्याकडून आम्ही आतापर्यंत 16 गोवंश जप्त केलेले आहे। त्यांचा 2 तारखेपर्यंतचा PCR आम्ही मिळवलेला आहे आणि आमचा पुढील तपास सुरू आहे।
पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हे दाखल करून जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज केदारे, पोलीस उपनिरीक्षक सतीश सपकाळ, पोलीस कॉन्स्टेबल गिरीश वीर, सचिन सोनटक्के, संदीप पवार, विजय कबले यांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने गौवंश फसवणुकीतील आरोपी युवराज धर्मराज खाळे राहणार अळस तालुका केज, शेख हुसेन शेख अब्दुल अकोला, मोहम्मद अनीस, मोहम्मद युनुस अकोला, सय्यद मुसा, सय्यद गुलाब मनियार अकोला या 4 जणांना बोरगाव मंजू पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून 46 गौवंशापैकी 18 गौवंश किंमत 90,000, 3 वाहनांसह 28 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. पुढील तपास ठाणेदार मनोज केदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे. जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोलामधून संजय उमग.